नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा एकदा बोलले आणि त्यांनी पुन्हा एकदा बोलून असं काही रहस्य उघड केलंय, अशा काही गोष्टी उघड केल्यात की ज्यामुळं पुन्हा एकदा शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत हे स्पष्ट होत आहे. पृथ्वीराज चव्हाणांचा दावा असा आहे की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये मराठा आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती आणि पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसनं पाडलं नसतं तर कदाचित मराठा आरक्षण देण्याची पद्धत अधिक गतिमान झाली असती. पृथ्वीराज चव्हाणांनी जरा स्पष्टपणे सांगितलंय. ते म्हणालेत की जर 2014ला हे सरकार निवडणुकीच्या थोडा काळ आधी पाडून राष्ट्रपती राजवट आणली नसती तर कदाचित आम्ही काही निर्णय घेऊ शकलो असतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रित निवडणुका लढू शकलं असतं. या दोघांनी एकत्रित निवडणुका लढल्या असत्या तर भाजप सत्तेवर 2014 साली येऊ शकला नसता आणि मराठा आरक्षण देण्याची प्रक्रिया आम्हाला पार पाडता आली असती. कदाचित सरकारमधल्या सगळ्याच किंवा दोन्ही पक्षांच्या मध्ये याबाबतची हालचाल चालू असेल, चर्चा चालू असतील म्हणून पृथ्वीराज चव्हाण असं बोललेले आहेत. पृथ्वीराज चव्हाणांच्या एकूणच विधानावरून स्पष्ट होतं आहे की पृथ्वीराज चव्हाणांना स्पष्टपणे सांगायचं आहे की मराठा आरक्षण जर कोणामुळे राहिलं असेल तर ते आहेत शरद पवार. आता शरद पवारांच्यामुळं राहिलेलं मराठा आरक्षण किती त्रासदायक ठरतंय हेच पृथ्वीराज चव्हाणांना दाखवून द्यायचं. मित्रहो, या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इतिहासातल्या एकेका गोष्टीचा तपास करायला सुरुवात केली तर शरद पवार कुठे ना कुठे मराठा आरक्षणाला सहजपणे मिळण्यात अडसर ठरलेले आहे ते दिसायला लागलंय. आता नामदेवराव जाधवांच्या तोंडाला काळं फासलं, मग पृथ्वीराज चव्हाणांच्या तोंडालाही काळं फासणार की काय असा प्रश्न मला आता पडू लागलेला आहे. नामदेवराव जाधवांचा मुद्दा फार महत्वाचा होता. त्यांनी सांगितलं की 1993 साली हे सरकार जात असतानाच्या काळामध्ये शेवटच्या टप्प्यात शरद पवारांनी मंडलच्या शिफारशी 89ला झालेल्या मंडलच्या शिफारशी 93ला लागू करता करता मराठा आरक्षणाच्या साठी आवश्यक असलेली तरतूद शिल्लक न ठेवता बाकी आरक्षण पवारांनी देऊन टाकलं होतं. तो GR ही तुम्हाला मी मागे दाखवलाय, त्यावर आपण सविस्तर बोललेलो. नामदेवराव जाधव हे शरद पवारच मराठा आरक्षणाचे मारेकरी अशी भूमिका घेत होते, सांगत होते. पवारांच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला ठोकून काढायचा, बडवून काढायचा, तोंड काळं करून टाकायचं ही धोरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून नेहमीच अवलंबलं जातं आणि म्हणून नामदेवरावांच्या सोबत जे कृत्य घडलं ते सगळ्या जगाने बघितलेलं आहे. नामदेवरावांच्या पेक्षाही अजून काही लोकांची नावं चिकार आहेत ज्यांच्याविषयी पवारांचे समर्थक असंच वागलेले आहेत. म्हणजे युट्यूब चॅनलवर एक कमेंट आली म्हणून भाऊ तोरसेकरांच्या वरती गुन्हा दाखल करण्याचा, पवारांचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा, असा काहीतरी तो प्रकार घडवलेला होता. पण या गोंधळामध्ये म्हणजे मला लक्षात घ्या स्ट्रॅटर्जी काय असते, चाल काय असते. एखाद्या माणसाने आरोप केला की मग त्याच्यावरती हल्लकल्लोळ माजवायचा, मग त्याला मारहाण कर, तोंडाला काळं फास, जेलमध्ये टाकून दे. मग चर्चा होते त्या झालेल्या अन्यायाची. नामदेवराव जाधवांच्या वरती हल्ला झाला की नामदेवरावांच्या वरती हल्ला झालेला कसा अयोग्य होता, चर्चा याची सुरू होते. केतकी चितळेची अटक कशी वाईट होती, चर्चा याची सुरू होते. म्हणजे पवारांचा प्रासंगिक निषेध व्हायला सुरू होतो पण सार्वकालिक कामावरती कोणीच बोलायला तयार होत नाही. म्हणजे मुद्दा भरकटला पाहिजे, मुद्दा दूर गेला पाहिजे, यासाठीच हे सगळं घडवलं जातं. मुळात नामदेवराव जाधवांनी उपस्थित केलेला आरक्षणाचा मुद्दा ज्यात थोडंफार जरी काही ठेवलं असतं शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची भूमिका घेत तर कदाचित आजचं चित्र वेगळं दिसलं असतं. म्हणजे आजच्या सरकारला आरक्षण देताना अडचण आली नसती. पण भविष्यात असं कोणाला करता येऊ नये यासाठी जे सगळं केलं जातं की काय असा प्रश्न असतो. नामदेवराव बोलत होते तेव्हा लोकांना याबाबतच्या अनेक शंका होत्या, कारण नामदेवरावांची कामं, त्यांचं ते स्वतःला प्रेझेंट करणं, या सगळ्याविषयी लोकांच्या मनामध्ये अनेक शंका असतील. आता पृथ्वीराज चव्हाण बोलले त्याचं काय, त्याच्याविषयी विचार व्हायला हवा. 2014 साली धोरण लकवा झालाय असं म्हणत
शरद पवारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. लक्षात घ्या, सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचं कारण राज्य शिखर बँकेवरती पृथ्वीराज चव्हाणांनी प्रशासक नेमला हे होतं. पवारांच्या मराठा समाजाच्या सहकार क्षेत्रातील राजकारणाला नियंत्रित करणारा सगळ्यात मोठा घटक राज्य शिखर बँक होता. मी या आधीच्या अनेक व्हिडिओमध्ये बोललेलो आहे की राज्य शिखर बँक, राज्य साखर संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यावरती पवारांनी मिळवलेला कब्जा हाच पवारांच्या राजकारणाचं बलस्थान होतं. आणि नेमका या बलस्थानाला मराठा असलेल्याच पृथ्वीराज चव्हाणांनी धक्का लावत अन्य मराठा नेत्यांच्याकडे याच्या दोरी सूत्र गेले पाहिजेत याची व्यवस्था केली होती. आपण वगळता माझा आक्षेप इथेच आहे, जे कोणी मला शिव्या घालतात ना त्यांना माझा एकच साधा सोपा सरळ प्रश्न आहे. काय झालंय, राजकारणामध्ये मराठा समाजाला विरोध करण्याचं काहीच कारण नाही, काही कारण नाही. उलट मराठा समाजाच्या राजकारण्यांच्या इतके जवळचे मित्र आमचे कोणी नाही आहेत, कोणी नाही आहेत. म्हणजे कितीतरी नावं मी सांगतोय आणि सांगू शकतो की ही सगळी मराठा राजकारणी माझे जवळचे मित्र आहेत, व्यक्तिगतरित्या मित्र आहेत, सामाजिक दृष्ट्या त्यांचे माझे संबंध चांगले आहेत, राजकीय दृष्ट्या संबंध चांगले आहेत. गडबड कुठे होतीये, मराठा राजकारण म्हणजे शरद पवार, शरद पवारांना विरोध म्हणजे मराठा राजकारणाला विरोध, हे जे काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय ना, आक्षेप तिथं आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी याच नरेटिव्हला धक्का लावण्याचं काम केलं होतं आणि पृथ्वीराज चव्हाणांनी हे सिद्ध केलं होतं की शरद पवार एकूणच राजकारणाला ज्या संस्थांच्या माध्यमातून नियंत्रित करतायत, मराठा पुढाऱ्यांना नियंत्रित करतायत, त्यांना हवं त्याच माणसांना पुढे घेतलं जात आहे. जसं त्या वेगवेगळ्या टुर्नामेंटमध्ये बाय देणं असतं ना, तसं बाय कोणाला द्यायचा आहे टुर्नामेंटचा आयोजक ठरवतो. तसं या राजकीय टुर्नामेंटमध्ये कोणत्या मराठा पुढाऱ्याला बाय द्यायचा हे पवार ठरवत होते आणि ते नरेटिव्ह सेट करत होते. पवारांना विरोध म्हणजे मराठांना विरोध, पवारांना विरोध म्हणजे मराठ्यांना विरोध. अजिबात असं नसतं काही. मराठा समाजाला समर्थन द्यायला सगळे लोक तयार आहेत, फक्त पवारांच्या राजकारणाला समर्थन म्हणजे मराठा राजकारणाला समर्थन, हा नरेटिव्ह जरा ड्रॉप झाला पाहिजे. पृथ्वीराज चव्हाणांनी तेच केलं. पृथ्वीराज चव्हाणांनी शिखर बँकेवरती प्रशासक आणला आणि पवारांच्या राजकारणाला धक्का लावला. पवारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जी काही व्यवस्था येऊ घातली होती तीच ध्वस्त केली किंवा तिच्या काही परिणाम होतील याचा विचारच केला नाही आणि मग मराठा आरक्षण मिळू शकलं नाही, असं पृथ्वीराज चव्हाणांना म्हणायचं. मला नाही, असं पृथ्वीराज चव्हाणांना म्हणायचं. आता पृथ्वीराज चव्हाणांनी हा आरोप केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांच्या सोबतही मग नामदेवरावांच्या सारखं वागणार असाल तर काय करणार ना, कोण काय करणार. तर नामदेवरावांच्या सोबत जसं वागले तसे पृथ्वीराज चव्हाणांच्या सोबत तुम्हाला वागता येणार नाहीये, कारण पृथ्वीराज चव्हाण शक्तिशाली मोठे नेते आहेत. पण त्यांनी जे उघड केलंय त्यातून पुन्हा एकदा सिद्ध झालंय की शरद पवार हेच मराठा आरक्षणामधले मोठी अडसर ठरलेले आहेत. तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.